ती ना दुनियादारी शिकायला ना खूप काळ जातो बाबा. ही दुनियादारी समजूनच येत नाही. कोण कसं आपल्यासोबत वागेल ते आपल्याला काहीच कळून येत नाही. अशा काही जीवनामध्ये माझ्या जीवनामध्ये प्रसंग घडून जात होते आणि त्यातून मी काहीच म्हणजे प्रतिसाद देत नव्हते किंवा ते घडून गेल्यानंतर ना काही गोष्टी आपल्याला समजून येतात की अरे हे असं असतं, हे आपल्यासोबत असं घडून गेलं आणि आपण ना त्यामध्ये काहीच आपल्याला दुनियादारीचं ज्ञान नसल्यामुळे आपण कुठेतरी मानसिक त्रासात जातो. वैयक्तिक जीवनामध्ये असेल किंवा घरामध्ये कुटुंबामध्ये असेल, आपल्या कुटुंबामध्ये आपण ना एक कुरुक्षेत्र आपल्या जीवनामध्ये घडून जातं. कुरुक्षेत्र आपल्या जीवनामध्ये घडू नये त्यासाठी माझ्या अनुभवातील मी काही गोष्टी तुमच्यासोबत व्यक्त करणार. मी ज्या पण काही दुनियादारीतून काही गोष्टी शिकले ना त्या तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला वाईट काळामध्ये नक्कीच उपयोगी ठरतील. आणि काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात त्यावरूनच आपलं जीवन आजूबाजूला घडतं आणि आपल्याला समज येते की मला ना ह्या गोष्टी कोणी सांगायला नव्हतं की हे बाबा असं असतं तू आज आपल्या जीवनामध्ये हे ना. कारण आपण ना प्रत्येक वेळी माणुसकी धरून चालतो आणि आपल्या जीवनामध्ये आपण सतत पुढे माणुसकी धरतो आणि माणुसकीच्या नाताने किंवा दया करण्याचे ह्याने आपण आपल्या जीवनामध्ये आपल्यालाच कधी आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी घडून जातात ते आपल्याला समजून येत नाही. गोष्ट सांगते आणि त्यानंतर काही गोष्टींचं मी विश्लेषण तुमच्यासोबत करते. कोंबड्याचं आपण एखादं घरटं असतं आणि त्या पाठीमागे ना एक ना सिंह खूप त्या घरट्याकडे लक्ष देऊन असतो की मला तो मालक केव्हा त्या घरामध्ये कोंबड्याच्या पूर्ण घरामध्ये मला जाण्यासाठी परवानगी देईल आणि त्या गोष्टीची वेळच तो वाटच पाहून असतो. त्याने खूप प्रयत्न केले परंतु त्याला आत घुसताच येत नव्हतं आणि त्यांनी एक ना फॉर्म्युला त्या मालकाला हे करण्यासाठी वापरला. एक दिवस ना खूप पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये खूप पाऊस आल्यानंतर तो सिंह जातो आणि मालकाला सांगतो मी इथे बसू का, मला खूप म्हणजे बाहेर पाऊस आहे आणि मी इथे थांबतोही. मग तो मालक म्हणतो ठीक आहे तू इथेच थांब. तो दरवाजाच्या बाहेर थांबतो आणि पुन्हा तो मालकाला बोलतो खूप पाऊस यायलाय. 2 पाऊल टाकून आत पाय टाकून बसतो. तो 2 पाऊल आत टाकूनही बसतो आणि त्यानंतर मालकाला म्हणतो की मला ना खूप थंडी वाजायला लागली आहे, हे पाऊस काय थांबण्याचंच नाव घेणं झालंय, तर मी ना आतमध्ये जाऊन बसू का, तुमची परवानगी असेल तर. तो सिंह कोंबड्याच्या घरट्यामध्ये त्या घरामध्ये आतमध्ये जाऊन बसतो आणि तो मालक ना म्हणतो मी तुझ्यावरती विश्वास ठेवलाय, मी तुझ्यावरती हे ठेवलंय, तू आत बस पण शांत बसून राहा बाबा, तुला जे पण काही करायचे फक्त तू शांत बस, कारण बाहेर खूप पाऊस आहे. त्याच्या कामामध्ये तो व्यस्त होतो आणि तो सिंह ज्यावेळेस पण मालक निघून गेल्यानंतर तिथल्या जेवढ्या पण काही कोंबड्या होत्या ना त्या पूर्ण जप्त करतो, तो खाऊन टाकतो आणि त्याचं तो पोट भागवून घेतो असंच. आणि ते पूर्ण घर ना रिकामं होऊन जातं आणि तो ना राजासारखं पूर्ण त्या घरामध्ये एकटा झोपलेला असतो. असं ना आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टीच्या पाठीमागचं एकच मला सांगण्याचा उद्देश आहे. आपल्याही जीवनामध्ये आपण अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये असे व्यक्ती असतात की जे ना मला ना मदत हवी आहे आणि आपण ना मदत दयाच्या ह्याने आपण दुसऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. माझ्या जीवनातील काही अनुभवातून मी काही गोष्टी तुमच्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. काही व्यक्ती येतात की आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काही व्यक्ती येतात आणि ना त्या व्यक्तिगत जीवनावरतीच आपल्या घरामध्येच ज्या ताटामध्ये खाल्लेलं आहे त्याच ताटामध्ये पुन्हा कुरुक्षेत्र जीवनाचं करून जातो आणि त्या ज्या पण काही जीवनामध्ये आपण वैयक्तिक जीवनामध्ये खूप मानसिक त्रासात जातो की मी ह्या व्यक्तीला किती दया दाखवली, त्याचा कठीण काळ चालू होता आणि त्या व्यक्तीला मी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यासोबतच तो असं माझ्या जीवनामध्ये करून गेला, असं नंतर आपल्याला रिअलाईज होतं की आपण ना ह्याला जागाच नव्हती द्यायला पाहिजे घरामध्ये, असं मनामध्ये एकदा वाटायला होतं. किंवा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये ह्याला आपण तिथे जागाच दिली नसती तर. परंतु ह्या गोष्टींना नंतर माझ्या जीवनामध्ये समजून यायला लागल्या. त्या ऊसाचा रस जसा काढून घेतला जातो आणि तो आपण पितो कारण त्यामध्ये आपण हेल्दी आपल्या शरीरासाठी योग्य त्याच्या गोष्टी असतात, तसं ना चांगल्या माणसाच्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये किंवा दया करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत ह्या गोष्टी घडतात. त्याच्या जीवनातील जे पण काही चांगल्या गोष्टी आहेत ना त्या काढून घेतल्या जातात आणि त्याला
पुन्हा त्या रस्त्यावरती ढकललं जातं किंवा त्या व्यक्तीला दुःखामध्ये त्रासामध्ये ढकलून दिलं जातं आणि त्या रसाप्रमाणे ते ऊसाचं जसं वरचं कव्हर फेकून दिलं जातं ना, त्यातला रस काढून घेतला जातो, तसं चांगल्या व्यक्तीच्या किंवा दया करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये घडत जातं. आणि हा जो अनुभव आहे तो माझ्या पर्सनल जीवनातील अनुभव आहे. बघा, जंगलामध्ये आपण बऱ्याच वेळा ना काही गोष्टी ना, आपल्याला एखादं छान असं लाकूड हवं असेल किंवा सरळ आपल्याला काही दांडी हवी असेल तर आपण ना जंगलामध्ये असेल कुठे झाडाला ना आपण झाड सरळ पाहतो की ह्या झाडाला ना सरळ आहे का ते झाड, त्या झाडाचे मला ना चांगलं फर्निचर बनवता येईल, त्या झाडापासून मला चांगल्या गोष्टी मिळतील, असं ना आपण शोध लावतो ना. तसं ना जे वाकडं झाड आहे ना, कसंही तिरकं आले, कुठेही बाजूला त्याच्या फांद्या वाढलेल्या आहेत, त्या झाडाला कोणीही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. परंतु जे सरळ उभं आहे, जे सरळ मार्गी जाते, त्यातून चांगलं फर्निचर निघतं. म्हणून व्यक्तीनं ते झाड तोडतातही आणि त्या झाडाचं फर्निचर बनवण्यासाठी उपयोग करतात. तसंच आपल्या जीवनामध्ये आपण सरळ राहणं किंवा हे काही वाईट गोष्ट नाही आहे, परंतु दया करावी. परंतु ती दया करत असताना त्यामध्ये आपल्याला कोण कोलमडून आपल्याला मानसिक त्रासात तर कोण टाकत नाही ना, ह्या गोष्टीची जरूर विचार करणं अतिशय गरजेचं आहे. हा जो अनुभव आहे तो अनुभवल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी समजत नसतात. परंतु ह्या गोष्टीला ना खूप वेळ जातो आणि त्यानंतर आपल्याला ही दुनियादारी समजायला लागते की ह्या दुनियादारीमध्ये ना खूप असेही व्यक्ती असतात की जे साध्या सरळ व्यक्तींना कधी त्रास देऊन जातील आणि त्यांच्या जीवनामध्ये कधी ज्या पण काही दयावानाने काही गोष्टी काढून घेता येतील ना, त्या काढून घेतल्या जातात आणि त्यांना पुन्हा त्या स्थितीमध्ये कठीण परिस्थितीमध्ये टाकून दिलं जातं. हे असंच आपल्या जीवनामध्ये ना हीच खरं तर जगाची दुनियादारी आहे. ही दुनियादारी आपल्याला समजायला खूप काळ जातो, परंतु ते समजणंही आणि त्यावरती आपण काम करणंही सर्वात महत्त्वाची गोष्ट येते. म्हणून तुम्ही जर असं दया करत असाल इतरांवरती की माझ्या जीवनामध्ये तो व्यक्ती आपलाच आहे, माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळाढवळ येऊन केली किंवा ती मैत्रीणच आहे माझी आणि माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये जरी आपण मत व्यक्त करत असू तरी ते आपल्याला कुठे आपल्या चांगल्या व्यक्तित्वाचा किंवा आपल्या चांगल्या भोळेपणाचा कुठे फायदा होत नाही ना, ह्या गोष्टीचीही आपण काळजी घेणं गरजेचं आहे. ह्या ज्या मी काही 4 गोष्टी, अनेक अशा काही गोष्टी असतात की ज्या आपण काही गोष्टी अनुभवल्याशिवाय आपण काही व्यक्त करू शकत नाही. तर ही काही दुनियादारी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही ना आपल्या अनुभवातून काही गोष्टी समोर येतात. ज्या दुःखातून मी बाहेर गेलेले आहे, त्या दुःखातून कोणीही जाऊ नये, त्यासाठीच हा माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. तर असे जर तुमच्यासोबत असे वाकडे करणारे व्यक्ती असतील किंवा तुमच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेत असतील तर तिथे सावध व्हा आणि लगेच ओळखा की हा व्यक्ती माझ्या स्वभावाचा कुठेतरी फायदा घेत आहे आणि तिथून लगेच दूर होण्याचा प्रयत्न करा. नाहीतर त्या व्यक्तीला आपल्या जीवनातून दूर करण्याचा जरूर प्रयत्न करा. बघा, ह्या ज्या आपल्या आयुष्यामध्ये ह्या काही शहाणपणाच्या काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये म्हणता येतील किंवा काही आपल्या स्वतःच्या रिस्पेक्टसाठी असतील किंवा स्वतःच्या स्वाभिमानासाठी काही गोष्टी जोपासाव्याच लागतील, तरच आपण ह्या दुनियादारीमध्ये टिकू शकणार आहोत. ह्या सरळ लाकडाप्रमाणे किंवा दयावानाने जर आपण काही गोष्टी करायला जाऊ तर आपल्याला थोडंसं वाकडं घुसणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट येते. आपला स्वतःचा स्वाभिमान, मेंटल हेल्थ जोपासणं ही फक्त आपल्याच हातात आहे. तर तयार व्हा, दुनियादारीतून काही गोष्टी जीवनामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा, निरीक्षणाने आपल्या काही जीवनातील काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमचेही काही असे अनुभव तुमच्या जीवनामध्ये असतील तर ते जरूर कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका. त्यामुळे आपल्या चॅनलद्वारे आपले जे पण काही व्ह्यूअर्स पाहत आहेत त्यांना नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल करण्यास नक्कीच मदत घडेल.